या संध्याकाळ सत्रामध्ये आपण रात्रीच्या सत्रामध्ये खेळवणार आहोत. तर विनंती आहे, आता अधिक वेळ घेऊ नका, चला थोडंसं स्पीडअप घ्या. आणि मी विनंती करतोय, सेमीफायनलला रेडी राहण्याची विनंती असणार आहे. ती युवा रेनबो ऑलरेडी क्वालिफाय झाली आहे सेमीफायनलसाठी आणि त्यांच्या विरोधात सकाळच्या सत्रातून म्हणजे संध्याकाळच्या सत्रामध्ये जी क्वालिफाय झालेली टीम आहे ती ओमकार मालाड. आपल्याला विनंती आहे, आपण सेमीफायनलसाठी रेडी राहायचं आहे. या सामन्यानंतर लगेच सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. तर मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. ओमकार मालाड आणि युवा रेनबो महिलांचा जो सामना आहे, चेतना आली आहे बॉलिंगसाठी. ओमकार मलाड आणि युवा रेनबो महिलांचा संघ टॉस करण्यासाठी आपण स्टेजवर आलात तरी हरकत नाहीये. आपण हा टॉस करून घेतोय. चेतनाच्या हातामध्ये पहिली ओव्हर सोपवली गेली आहे. उन्नती आणि निधी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे. मागील मॅचमध्ये निधीने शेवटपर्यंत फाईट केली, जसं आपण बघितलं की बरेच चौकार तिने ठोकले तिकडे, परंतु खूप उशीर झाला होता तोपर्यंत. त्यामुळे युवा रेनबोने तो सामना जिंकला आणि दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकत या गटातून मात्र टॉप केलंय आणि ग्रुप टॉप केल्यानंतर मात्र सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेली टीम आहे. तर यानंतर मात्र ओमकार मालाड आणि युवा रेनबो या दोन महिलांच्या संघांमध्ये इथे मात्र सेमीफायनल नंबर 2 खेळवली जाईल ती महिला गटाची. काल यशवीर हा संघ मेगा फायनलसाठी क्वालिफाय झालेला ऑलरेडी संघ आपण पाहिला होता आणि आज या दोन संघांमधून जो कोणी जिंकेल तो मात्र यशवीर संघासोबत मेगा फायनल खेळेल. अंतिम दिवसात या मेगा फायनलचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळेल. तत्पूर्वी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो देवांश वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात बॉलमोहन स्पोर्ट्स क्लब. चेतनाचा पहिला चेंडू स्ट्राइक वरती. उन्नती तयार नव्हती, त्यामुळे थोडंसं थांबावं लागेल. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती सुद्धा ही स्पर्धा लाईव्ह बघताय आपण आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठा स्ट्रोक आलाय उन्नतीच्या बॅटमधून. पंच, इज इट नो बॉल? येस, नो बॉल आणि त्यावर हा चौकार. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल केले जाते आहेत. बालमोहन संघ, जर आपण वेळेचं भान राखा. या वेळेला बचावात्मक अंदाजाने खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. महिलांसाठी 3 खेळाडू बाहेर सजवण्याची मुभा आहे. हा तो नो बॉल कॅन्सल केला जाईल, कारण लेडीजसाठी महिलांच्या गटासाठी मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सजवण्याची मुभा दिली गेलेली आहे. तर 2 बॉलचा खेळ मात्र पूर्ण झालाय. 255 चौकार तब्बल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत आणि एकंदरीत 2 षटकार याची नोंद मात्र या ठिकाणी प्रोलिंग स्पोर्ट्स वरती केली गेली आहे. म्हणजे काय खेळ रंगलाय या मागील 3 दिवसांमध्ये. आणि या वेळेला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र फिल्डर तिकडे तैनात. हा सर्व युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. ही युवा शक्ती आहे. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, पण या वेळेला बॉलला अडवलं जात आहे. थ्रो वेगळ्या दिशेला फेकला गेला. 1 रन मात्र तोपर्यंत धावून काढली गेली. एक्स्ट्रा रन्स तुम्हाला नो बॉल जरी असला तरी मिळणार नाहीयेत. 1च रन मिळेल या बॉलवर. आणि पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला उन्नतीकडून. चांगली फिल्डिंग तिकडे बघायला मिळते बालमोहन संघाकडून. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता. हलक्या हाताने हाताळला गेलेला चेंडू होता चेतना यांचा. सरळ जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा नो बॉल आणि यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. निधीच्या बॅटमधून आणखीन एक दिमागदार चौकार येतोय आणि तोही नो बॉल वरती. महागडी ओव्हर या ठिकाणी हाताळली जाते चेतनाकडून. मोठा स्कोर उभारण्याची संधी आहे. भले आपण जिंकू शकलो नाही, पुढच्या राऊंड मध्ये क्वालिफाय करू शकलो नाही, तरी या स्पर्धेमध्ये आपल्या नावावरती एक विक्रम आपण नोंदवू शकता. एकतर हायेस्ट स्कोर तुम्ही बनवू शकता, त्याचबरोबर पर्सनल हायेस्ट स्कोर सुद्धा तुम्ही बनवू शकता. मगाच्याही मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली आहे. आणि पहिल्या षटकाचा खेळ
या ठिकाणी मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीस 12 धाबा धावफलकावरती तिकडे आपल्याला बघायला मिळत आहेत देवांश वॉरियर्सच्या खात्यामध्ये. बॉलर नेम प्लीज. अद्वैत तोरसकर बॉलिंगसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. 6 टू गो. स्ट्राईक वरती निधी टॅप केलेला फटका पकडे बघायला मिळतोय आणि कव्हर्सचं फिल्डरने खूप चांगलं काम केलं. चांगली नजर रोखून धरली बॉलवरती आणि बॅकवर्ड पद्धतीने मागे जात मात्र त्या ठिकाणी बॉलला अडवलं गेलं. उन्नती आणि निधी. यावेळेला फुल टॉस बॉल होता परंतु बॉल मागतं निघून जातोय फाईनल क्षेत्राच्या दिशेला. तिकडे आणखीन एका धावेची भर पडते. हा वेगळा फॉर्मॅट यावेळेला अनुभवायला मिळतोय. महिलांचे 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी हे शेवटचे 3 संघ जे आज मैदानावरती खेळत आहेत ज्यामध्ये देवांश वॉरियर्स त्याचबरोबर बालमोहन आणि क्वालिफाय झालेला संघ आहे तो युवा रेनबो. युवा रेनबोला यानंतर सेमीफायनल सुद्धा खेळायची आहे आणि त्यांच्या विरोधात आहे ओमकार मालाड. फुल टॉस चेंडू आणि पुन्हा नो बॉलचा इशारा तिकडे पंच कल्पेश ठाकूर यांच्या माध्यमातून आणि या नो बॉलवरती पुन्हा एकदा चौकार ठोकला जातोय. या फॉर्मॅटची सवय फार क्वचित आहे आणि कमी सवय असल्यामुळे मात्र असे नो बॉल पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगमध्ये चुका होत आहेत. बॅटिंगमधूनही पहिल्या मॅचमध्ये तसं बघायला गेलं तर बालमोहन संघाची काही खास फलंदाजी बघायला मिळाली नाही यावर्षी. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न. रनआउटची संधी, स्टंपिंगची संधी आणि रिव्ह्यू मागणी केली आहे पंचांनी. टीव्ही अंपायर मात्र या ठिकाणी आता थर्ड अंपायरकडे मागणी करतायत. अजूनही या बॉलचा निर्णय येणं बाकी आहे. आपण बघत आहात मंगेश नारकर मित्रमंडळाचे हे भव्य दिव्य देखणं, दिमागदार, रुबाबदार आणि एक दर्जेदार असं आयोजन अर्थात अमय अरुण घोले साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा वाय कट्टा वाय चषक 2025. आणि लाईव्हला आपण बघताय बॅटर आउट घोषित केला गेलाय त्यामुळे निधीला माघारी परतावं लागतंय आणि निधीची जागा घेण्यासाठी मात्र मैदानामध्ये नवीन बॅटर रविता. न्यू बॅटर रविता इज ऑन ग्राउंड. निधीला आउट घोषित केलं गेलं. तिकडे फटका खेळल्यानंतर बॉल पाठीमागे गेला होता. विकेट किपरने मात्र अतिशय चपळतेनं बॉलला अडवलं आणि त्या ठिकाणी अष्ट्या उद्ध्वस्त केल्या. हो, बचावात्मक अंदाज तिकडे बघायला मिळतोय. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला जातोय. निर्धाव चेंडू. यावेळेला हा 5वा चेंडू आणि त्यावर समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका 4 धावांसाठी. रविताने सुद्धा आले आपण पहिला बॉल तिकडे रीड केला आणि दुसऱ्या चेंडूवरती ठोकलाय हा खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत 23 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आणि हाई बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्रीच्या बाहेर. 23 अधिक 4 27 धावा. ओव्हरची या ठिकाणी समाप्ती होती. 13.5ची सरासरी आणि स्कोरबोर्ड वरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा असं धावफलक आपल्याला बघायला मिळत आहे. कॅप्टनला तर काहीतरी वेगळं करावं लागेल, काहीतरी युनिक करावं लागेल. आपण लक्षात त्यावेळेला राहता ज्या वेळेला आपण वेगळं काहीतरी करता मैदानामध्ये. 27 फॉर 1 आफ्टर सेकंड ओव्हर. अस्मिता तिसरी ओव्हर. पहिला चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड पण फटका फसलाय आणि या वेळेला मात्र माघारी परतावं लागतंय उन्नतीला. दुसरा विकेट गमावलाय तो देवांश वॉरियर्सने. बॉक्स आउटच्या स्वरूपात मात्र उन्नतीची विकेट या वेळेला येताना आपल्याला बघायला मिळते. समोरच्या बॅनरवर जाऊन डायरेक्ट बॉल आदळला होता त्यामुळे आणखीन एका विकेटला सामोरं जावं लागतंय देवांश वॉरियर्स टीमला. बालमोहन टीम मध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. तिथे मात्र रणनीती आखली जाते. कशी बॉलिंग करायची आहे, कशी फिल्डिंग करायची आहे, किती धावांपर्यंत रोखायचं आहे देवांश वॉरियर्सला हे सर्व ठरवलं जात आहे. आणि बॅटिंगसाठी मात्र करुण आली आहे मैदानाच्या आतमध्ये. निधी आणि उन्नतीची जोडी माघारी परतली आहे. रवित आणि आता करुणाची जोडी मैदानामध्ये बॅटिंगसाठी आपण मैदानामध्ये बघू शकता.
चला थोडंसं स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन असणार आहे. 15 मिनिटाच्या इनिंगमध्ये तुम्हाला वेळ पूर्ण वापरायची आहे. 27 वर 2. आणि काय फटका सजवायचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा इशारा. काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक करायचा प्रयत्न तिकडे केला गेला. नुकतंच आम्ही म्हटलं की तुम्ही काहीतरी युनिक केलं तर तुम्ही लक्षात राहाल, आणि त्यामध्ये युनिक काहीतरी करायचा प्रयत्न करुणाकडून. बघा पुन्हा एकदा इम्प्रोवाइजमेंट. सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता है तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. स्टेप आउटून खेळलेला फटका, आणि या वेळेला मात्र यश मिळालं, सफलता मिळाली. करुणाच्या बॅटमधून एक कडक स्ट्रोक येतोय 4 धावांसाठी. स्पर्धेमध्ये पुढे जरी नाही जाऊ शकलो तरी 2-4 रील जरी नक्की बनवच्या, एवढं मात्र नक्की. आणि या वेळेला स्टेप आउट होऊन पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका खेळला गेला आहे, परंतु तिकडे फिल्डर आहे. करुणा पूर्ण एन्जॉय करते गेमला. स्ट्राईकवर रविता आहे. या वेळेला स्विच हिटचा प्रयत्न केला गेला, पॉइंटला फिल्डर आहे. एक सिंगल तिकडे मात्र चोरली गेली आहे. आणखीन एका धावेची भर पडेल, आणि हा गेम आता एन्जॉयमेंट वाला शिल्लक आहे. खेळाचा आनंद घ्या. आणि या वेळेला 6 मारलाय, षटकार. आणि करुणा बॅक टू द डगआउट. ना हारना जरूरी है ना जीतना जरूरी है. ये क्रिकेट का खेल है दोस्तों, ये सिर्फ खेलना जरूरी है. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ अगदी सगळ्यांनाच वेळ लावणारा खेळ आहे. भले जिंकलो नाही, भले हरलो नाही, तरी क्रिकेटचा आनंद लुटायचा. स्पर्धेमधून आपण काय घेऊन जातोय तर बऱ्याचशा आठवणी ज्या संपूर्ण वर्षभर आपल्या सोबत राहणार आहेत. आणि त्याचबरोबर आत्मचिंतन सुद्धा करणं गरजेचं आहे की आपल्या चुका कुठे झाल्या, आपल्याला काय अधिक करावं लागेल, कुठली प्रॅक्टिस जास्त करावी लागेल, कोणत्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला करायची आहे, कशी प्रॅक्टिस अजून प्रभावी करता येईल, आणि त्याचबरोबर कशी फिल्डिंग सजवता येईल. ज्या वेळेला आपण वायकट्टा खेळायला जाणार आहोत किंवा इतर कोणती स्पर्धा खेळायला जाणार आहोत, त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि त्या मैदानावरती कशी फिल्डिंग आपल्याला सजवता येईल, कोणत्या मॅचमध्ये कोणाला खेळायची संधी द्यायची, कोणाला बाहेर बसवायचं, हे सर्व काही असतं क्रिकेटमध्ये. आडव्या बॅटने खेळलेला फटका तिकडे आपल्याला बघायला मिळतोय. पस्तीस वर 3 सध्या शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे या पहिल्या डावातली. 10 धावांवर रविता बॅटिंग करते, अनामिका आली आहे बॅटिंगसाठी. आणि या वेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका खेळला जातोय. आपल्या डगआउटला सलामी दिली जाते देवांश वॉरियर साठी. आणखीन एक चौकार या वेळेला अनामिकाच्या बॅटमधून. कार्तिका शेवटची ओव्हर हाताळते. 39 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 39 39 धावा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. 40 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेला फटका. पुन्हा एकदा आपल्या डगआउटला सलामी दिली जाते आहे. पुढचा बॉल बघूया.
44 धावा झालेल्या आहेत, 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेले आहेत. आणि याही बॉलवरती मात्र आणखीन एक चौकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. मला वाटतं अनामिकाला डगआउट मधून येताना असं सांगितलं गेलंय की 50 रन बनवूनच परत यायचं, किंवा 50चं टार्गेट तरी सेट करायचं, कारण ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि हा चौकार पुन्हा एकदा आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र आता जाऊन 50च्या पलीकडे पोहोचलेली आहे. 52 धावा धावफलकावरती. लेफ्टन होता, चांगला ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॅकफुटवर गेली, जागा बनवली आणि बरोबर आडव्या बॅटने समोर फटका खेळला. यावेळेला स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेते, रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. आणि शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट, रविता बाद. आणि रविताच्या विकेट सोबत मात्र आता या पहिल्या डावाचा खेळ इथे संपतोय. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 52 रन्स ऑन दी बोर्ड अँड 53 रन्स टू विन फॉर बालमोहन. 53 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे बालमोहन संघाला. चला आपण आता लगेच पुढच्या मॅचच्या तयारीकडे वळतोय. सेमीफायनलची तयारी करतोय. युवा रेनबो आणि ओमकार मालाड दोन्ही सेमीफायनलिस्ट टीमला मी विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी यायचंय. युवा रेनबो आणि ओमकार मालाड दोन्ही टीमकडे आल्यात का? युवा रेनबो आणि ओमकार मालाड सेमीफायनलचा टॉस आपण स्टेजवरती पूर्ण करणार आहोत. सो दोन्ही टीमला विनंती आहे लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती यायचंय. नवीन इनिंग सुरू होण्यापूर्वी हा टॉस केला जाणार आहे. हा ब्युटी कॅमेऱ्याचा व्ह्यू आपण बघताय प्रोलिंग स्पोर्ट्स द्वारे. संपूर्ण मैदानाच्या आजूबाजूची गर्दी, मैदानावरती लागलेल्या लाईट्स, हे सर्व काही सांगून जाते की काय आयोजन आहे, या आयोजनाचा दर्जा काय आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातली अशी एक स्पर्धा जी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातल्या प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न आहे की एकदा तरी आयुष्यात आपण वाय चषक खेळावा. हे आमचे सर्व दर्दी प्रेक्षक, आमचे सर्व मान्यवर आपल्या व्यासपीठावरती बघायला मिळत आहेत. चला टॉससाठी या ओमकार मालाड आणि युवा रेनबो. शेवटचा पुकार असेल दोन्ही टीमला. दरम्यान सलामीची जोडी मैदानावरती आहे. विधी कदम आणि तिच्यासोबत चेतना. थोडासा ओपनिंग पेअर मध्ये बदल केला गेलाय. विधी कदम स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईकला चेतना. 53 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणार आहे. तोपर्यंत टॉस आपण इथे केला जातोय. युवा रेनबो आणि ओमकार मालाड सेमीफायनल असेल महिला गटातली. काल यशवीर या संघाने मात्र सेमीफायनल मधून मेगा फायनल गाठली आहे आणि आजच्या रजनीतून मात्र कोणता संघ मेगा फायनल गाठेल यासाठीचा होणारा जो सामना आहे त्याची नाणेफेक आता मात्र मुख्य व्यासपीठावरती केली जाते. गट आणि हा टॉस होतोय. वाय किंवा कट्टा असं कॉल करायचं होतं आणि टॉस झालेला आहे. टॉस ओमकार मालाडने जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहेत. तर लगेच आपण पुढील मॅच साठी रेडी राहायचंय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन्ही टीमला मात्र शुभेच्छा आहेत. आणि बॉलिंग साठी कोण आलंय? तर बॉलिंगला अनामिका तिकडे आपल्याला पाहायला मिळते. विधीसाठीचा पहिला बॉल, 53 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू या वेळेला मात्र बॅक इन फॉर्म दिसते. मगाच्या मॅच मध्ये थोडीशी फाईट केली. सुरुवातीला सिंगलने सुरुवात केली आणि त्यानंतर आउट झाली होती. सोबत मात्र चेतना आहे जी नॉन स्ट्रायकिंग एंडवरून एंडवर स्ट्राईक एंडला येते. ओमकार मालाड नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि इथे मात्र चेतनाच्या बॅटमधून काय फिल्डिंग केली आहे. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकललंय आणि कॉलिंग मध्ये गडबड, परंतु वेळेत माघारी परतली आहे. जास्त घाई करायची गरज नाहीये. इथे मोठं लक्ष आहे. विकेट वाचवून क्रिकेट खेळावं लागेल, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, तरच तुम्ही या मॅच मध्ये जिंकू शकाल. 4 ओव्हरमध्ये 53 धावा, जे पुरुष गटातील संघांमध्ये 5-5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये सुद्धा होऊ शकलं नव्हतं, ते 4 ओव्हरच्या मॅच मध्ये झालंय. आणि बाउंड्री चेक करावी लागणार आहे. आमच्या टीव्ही अंपायरला विनंती, आपण बाउंड्री चेक करा प्लीज. रिव्ह्यू मागितला गेलाय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, राईट? बॅटरने रिव्ह्यू घेतलाय.
की आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की हा चौकार आहे की नाही. यानंतर महिला गटाची सेमीफायनल नंबर 2 होणार आहे. उपांत्य फेरी क्रमांक 2 जी होणार आहे युवा रेनबो आणि ओमकार मालाड या टीम मध्ये. ओमकार मालाडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारलाय. उद्याच्याही दिवसाबद्दल माहिती घेण्या अगोदर यानंतर पुरुष गटातील खुल्या गटाचे जे सामने होणार आहेत त्याबद्दलही आपण अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत हा निर्णय येतोय. यानंतर आर एम रेनबो आणि साईबा विरार असा हा खुल्या गटातील पुरुष गटाचा सामना होईल. तदनंतर श्री स्वामी समर्थ विरुद्ध मंगलमूर्ती वडाळा, म्हणजे एकंदरीत ते शेवटचे आजच्या दिवसातले आजच्या रात्रीतले हे संघ असणार आहेत. उद्याही मात्र खुल्या गटाचे आणि ओव्हर 40 गटाचे संघ खेळतील. यावेळेला फॉलो केलं बॉलला आणि तिथे मात्र शेवटच्या क्षणाला बॅट काढून घेतली. पंचांचा निर्णय, इट्स अ व्हाईट बॉल आणि अतिरिक्त रन्स मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल आणि हा चेंडू मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसतोय. पण त्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा याची पडताळणी केली जाऊ शकते बहुतेक. पंच कल्पेश ठाकूर मात्र आता ही पडताळणी करतायत आणि बॅटरला आउट घोषित केलंय. ऑन दी लाईन हा टप्पा पडला होता. असंच वाटलं होतं, ज्या वेळेला टप्पा पडला त्यावेळेला तिकडची व्हाईट कलरची पावडर थोडीशी उडाली आणि त्यामुळे पंचांनी सुद्धा त्याची जाऊन पडताळणी केली आणि त्यानंतर विधीला तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागतंय. 1 मोर विकेट डाऊन. हा पहिला धक्का बालमोहन टीमला. पुन्हा एकदा मात्र निराशा पदरी पडते. याही मॅच मध्ये मात्र जास्त काही खास धावा बनवता आलेल्या नाहीयेत विधीला. रुद्रा खेडेकर, मुद्रा खेडेकर, माफ करा, मुद्रा खेडेकर बॅटिंगसाठी विधीच्या जागेवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवर आल्या होत्या आणि पुन्हा एकदा मात्र एक मिस टाइम स्ट्रोक आलाय. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु बॉल फेकलाय कुठे. बॉल पाठीमागे फेकला गेला, परंतु आता या मॅच मध्ये खास काही रस उरलेला नाहीये मला वाटतं. औपचारिकतापूर्ण ही मॅच आहे, कारण 53 धावा आता या ठिकाणी बनणं थोडंसं मुश्किल दिसतंय, कारण पहिल्या ओव्हरचा खेळ जवळपास या ठिकाणी संपत आलेला आपल्याला बघायला मिळतोय. फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 विकेट. बालमोहन संघाचा हवा तसा परफॉर्मन्स झालेला दिसत नाहीये. त्याचबरोबर देवांश वॉरियर सुद्धा आज कुठेतरी कम नशिबी राहिला. युवा रेनबोने मात्र बाजी मारली या गटातून आणि यावेळेला मात्र डाऊन द ग्राउंड खेळला गेलेला फटका. 1 बाउन्स, 4 धावा, चौकार. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा झालाय. तदनंतर मात्र खुल्या गटाचे सामने सुद्धा आहेत. पुरुष गटातील पहिला सामना आर एम रेनबो आणि त्यांच्या विरोधात सायबा वॉरियर्स, सायबा 11 विरार. एका बाजूला वडाळा, एका बाजूला विरार. त्यानंतर मात्र पुढचा सामना जो आपण बघणार आहोत खुल्या गटातून, तोही एक रंगतदार सामना असणार आहे, कारण वडाळ्याचा आणखीन एक संघ त्या मॅच मध्ये खेळताना आपल्याला दिसणार, तो म्हणजे मंगलमूर्ती वडाळा आणि त्यांच्या विरोधात असेल श्री स्वामी समर्थ. महिलाच्या सेमीफायनल नंतर मात्र हे सामने खेळवले जातील. बॉलिंग साठी मात्र दिया. दियाचा पहिला बॉल, राऊंड विकेट, 6 टू गो. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. चेतनाच्या बॅटमधून मात्र एक सिंगल येते पुन्हा एकदा. बॅटिंगसाठी मात्र सोबत आहे मुद्रा खेडेकर. धावसंख्या झाली आहे 9.
चला थोडं स्पीडअप ठेवा मॅच मध्ये. पुन्हा एकदा स्टेप आउटून केलेला फटका, परंतु हा फटका फसलाय आणि परफेक्ट यॉर्कर लेंथ बॉल तिकडे मात्र हाताळायला गेला होता मुद्रा खेडेकर साठी. बीट झाल्या आणि यष्टीरक्षकाने मात्र खूप चांगलं काम केलं. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत रविता त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एक चांगली विकेट किपिंग यष्टीचीत होत आहेत. मुद्रा खेडेकर गॉन आणि बॅटिंगसाठी मात्र आता नवीन बॅटर कावेरी. पुढचा बॉल दिया आणि स्ट्राईकवर कावेरी. या वेळेला पुन्हा एकदा मात्र बॉल पाठीमागच्या बाजूला जातोय. यानंतर बिग फाईट असणार आहे महिला गटातील सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना. आणि या वेळेला हवेत फटका खेळलाय. फिल्डर डाऊन दी बॉल स्ट्रेट इन टू दी बास्केट आणि कावेरी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला जाते. अद्वैत बॅटिंगसाठी एका मागोमागे एक विकेट या ठिकाणी गमावल्या गेल्यात बालमोहन संघाकडून. तीन विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 9 धावा जमवल्यामध्ये यशस्वी राहिला संघ. 53चा पाठलाग करायचा आहे. अजूनही जवळपास 44 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि त्यानंतर 2 चेंडू या ओव्हरमधले टोटल 14 चेंडू शिल्लक. आणि या वेळेला पुन्हा एकदा टॉप एज घेतली होती, लिडिंग एज घेतली होती, परंतु मिड विकेटला फिल्डर थोडंसं बॉल पासून मागे होत्या. एकच रन घेण्याची संधी मिळते. स्टेप आउटून खेळलेला फटका पुन्हा एकदा मात्र मिड ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर कडून मात्र थोडंसं फंबलनेस त्या ठिकाणी बघायला मिळतंय. निधी आहे आणि करुण आहे तिकडे. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 10. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता गोलंदाजी मार्क वरती करुणा. करुणाकडून या ठिकाणी पाहूया कशी गोलंदाजी केली जाते. तिकडे निधी आणि करुणामध्ये चर्चा चालू आहे. काय करायचं, कसं करायचं, कशी बॉलिंग टाकायची, किती रन द्यायचे. पण मॅच मध्ये स्पीडअप तुम्हाला ठेवायचं आहे हे आम्ही सांगतोय. निधीने काही सांगितलं असू द्या, पण मॅच मध्ये तुम्हाला स्पीडअप ठेवावं लागेल. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा करुणाच्या पहिल्या चेंडूसाठी. पंच आपला एक उजवा हात बाहेर काढतायत. पुढचा बॉल आणि या वेळेला पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केलाय. मनगटी फटका खेळला गेलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतोय. आणखी पुढच्या बॉलकडे आपण जाऊया. पुन्हा एकदा फिल्डर तिकडे पोहोचतायत. एक एक धाव घेण्याची गरज पडते. तिकडे संधी देत नाहीयेत खेळाडू. देवांश वॉरियर सुद्धा भलेही आम्ही पुढे राऊंड मध्ये जाऊया ना जाऊ, पण चांगला खेळ करूनच वाईट चषकातून घरी जायचं आणि जाताना सोबत बऱ्याच आठवणी घेऊन जायच्या. यावेळेला बॉटम हँडचा वापर पुन्हा एकदा केला जातोय. काय फटके खेळले जात आहेत, पण रन मात्र पाहिजे तशी मिळत नाहीये तिकडे बालमोहन टीमला. एकच धाव तिकडे गेली आहे. चुकी झाली आहे. फिल्डर कडून चुकी होते, त्यामुळे करुणा थोडीशी नाराज आहे या फिल्डिंग वरती. टप्पा पडल्यानंतर बॉलने आपला काटा बदलला, मार्ग बदलला, प्रवाह बदलला, दिशा बदलली, रस्ता बदलला
आणि हा वाईट बॉलचा इशारा आलाय. 19 धावा, 3 गडी बाद. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तिकडे करते नेहमी. बॅटिंग मध्ये आपण पाहिलं, बॉलिंग मध्ये आपण बघतोय साइड आर्म ऍक्शन टाकण्याचा प्रयत्न, प्रॅक्टिस केली जाते थोडीशी या मॅच मध्ये. 5 चेंडू 7 वर चेतना, 4 चेंडू 3 वर अद्वैता. 20 धावा कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा साइड आर्म ऍक्शन बघायला मिळाली, परंतु या ऍक्शन वरती रिएक्शनचा प्रयत्न होता आणि तोही फसलाय. बॅटर आउट. चेतना माघारी परतावं लागतंय. फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत या मॅच मध्ये. तनिष्का सावे. आणि हा नो बॉलचा इशारा. आतापर्यंत 8 चेंडू टाकलेत करुणाने. आणखीन एक खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय. आणि हा चांगला चेंडू होता. एकदाची ओव्हर संपली. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 गडी बाद, 22 धावा. आणि आता शेवटची ओव्हर बाकी आहे. औपचारिकता पूर्ण मॅच आहे. 6 चेंडूत 31 बनवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक बॉलवर जरी चौकार ठोकला गेला तरी मध्ये बालमोहन संघ काही हा सामना जिंकू शकणार नाहीये. चला पॉवर प्ले. पंच आम्हाला पॉवर प्लेचा इशारा कळवतायत, डोक्यावरची चक्री फिरवतायत. आणि बॉलिंग साठी मॅक. चांगला चेंडू इथे हाताळायला गेलाय मॅकच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र बॅटकट आहे असं कळतंय, कारण त्या ठिकाणी आवाजही आला होता बॅट आणि बॉलच्या संपर्कात आल्यानंतर. एक सिंगल तिकडे ऍड होईल. मॅक यावेळेला गोलंदाजी करते आहे. आणि पुन्हा एकदा गॅप मध्ये फटका खेळायचा प्रयत्न, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत. औपचारिकता पूर्ण मॅच, पण दोन्ही टीमला या ठिकाणी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. दोन्ही टीमला सूचना आहे की मॅच संपल्यानंतर आपण जायचं नाहीये. आपल्यासाठी गिफ्ट हॅम्पर्स आहेत. सालाबाद प्रमाणे आपल्याला या ठिकाणी गेट्सबीचे गिफ्ट हॅम्पर्स दिले जाणार आहेत. आणि हा चौकार या वेळेला आपल्याला बघायला मिळतोय तनिष्का सावेच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र जिंकला तो शेवटला देवांश वॉरियर्स या टीमने. आणि नक्कीच आता मात्र यानंतर सेमीफायनल कडे पण वळणार आहोत, परंतु दोन्ही संघांचा खूप खूप आभार. या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न आपल्या दोन्ही टीमने केलाय, त्याबद्दल दोन्ही संघांचं आभारी असणार आहोत. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो दिला जाईल आणि हा पुरस्कार जातोय तो दिया यांना. 2 रन दिले एका ओव्हरमध्ये आणि 2 विकेट त्यांनी पटकावले, त्यामुळे दियाला हा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाणार आहे. आणि पराभूत संघ अर्थात दोन्ही टीम या ठिकाणी बालमोहन आणि त्याचबरोबर देवांश वॉरियर्स आपल्या दोन्ही टीमला एक एक गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंसाठी दिलं जाणार आहे. तर ते स्वीकारण्यासाठी आपण दोन्ही टीमने स्टेजवर यायचंय.
दिया, सर्वप्रथम आपण स्टेजवर या. आपल्याला सामनावीराचा पुरस्कार इकडे दिला जाणार आहे. आणि युवा रेनबो ओमकार मालाड, आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. दियाला हे पारितोषिक दिलं जात आहे. ताईंना विनंती असेल या, आपण आपल्या शुभ हस्ते सर्व बक्षिसं द्यायची आहेत. कोलिको एंटरप्राइजेसचं हे टी शर्ट, वाय चषकची कॅप, वाय चषकची कॅप सुद्धा आहे. वाय चषकचं हे झिपर सुद्धा आहे. आणि गिरगावची माऊली सुवर्ण चषक यांच्या वतीने एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर सुद्धा आहे. जाता जाता मात्र सर्व काही घेऊन जाता या. खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या गॅट्सबेचं जे गिफ्ट हॅम्पर आहे आपल्या टीमसाठी ते सुद्धा आपण घेऊन जायचंय. आणि बालमोहन टीमकडून आपला एक प्रतिनिधी या. बालमोहन टीमकडून आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या. आपल्याला सुद्धा गेट्सबेचे जे गिफ्ट हॅम्पर्स आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी देणार आहोत. सो बालमोहन कडून जरा कोणीतरी स्टेजवर यायचंय, जरा लवकर या प्लीज. प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपल्या गेट्सबे कंपनीकडून एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आहे. विशालजी ठाकूर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी हे सर्व गिफ्ट हॅम्पर्स आमच्या पराभूत संघांना दिले जात आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याची त्यांची एक आठवण म्हणून हे सर्व गिफ्ट हॅम्पर्स आपण दरवर्षी त्यांना देत असतो. आणि बालमोहन टीम या जरा स्टेजवर